म्हणजे दोन्ही लय जोड एक मराठा घेऊन चाललेले आहेत, एक ओबीसी घेऊन चालले, त्याच्यामुळे दोघे बी सारखे तुल्यबळ आहेत. सारखे नंतर काय टफ फाईट आहे. म्हणजे गुपित जाहीर खास प्रीतमताईचीच माणसं आहेत पहिल्यापासूनचे. भरपूर आम्ही त्यांना जेव्हापासून कळतं मी याला तेव्हापासून मी त्यांनाच मतदान केलेलं आहे. आणि आता जरा दुसरा चान्स देऊन बघायचं आहे. आणि आम्ही तेच कारण की मागच्या खासदारांनी अजून त्यांचा फंडच काय वापरलेला नाही. आमच्या गावात तर काही आलेलंच नाही अजून. ह्या गावात कुणी सांगावं दिले 10 वर्ष होते त्या गावात. 10 वर्षाच्या काळात काय आलं नाही. मुंडे साहेब होतो साहेब तोपर्यंत आम्ही आमच्या जिल्ह्याचा नेता. बरोबर. 10 वर्षाच्या काळामध्ये कशी कामं आहेत तुमच्या गावाला? कधी भेट आम्हाला निधीच आणत नाही तेवढ शासनाने टाकलेला. तर काय आष्टी तालुक्यात काय आमदार आहेत. लोकसभा रणधुमाळी सुरू आहे. चुरशीची लढत होणार आहे. बजरंग सोनवणे विरुद्ध पंकजा मुंडे असा लढत आहे. महाराष्ट्रामध्ये चर्चेत असलेली लोकसभा निवडणूक ही आहे. आष्टी तालुक्याच्या किनी गावामध्ये आहे. आणि सध्या उन्हाचा पारा इतका चढलेला आहे की इकडं सगळी लोक जे आहेत ते इथं मस्तपैकी खाली बसलेत. आणि आता मी त्यांच्यामध्ये येऊन इथं खाली बसलो आहे. कशा प्रकारची लोकसभा निवडणूक असणार आहे, कोणाला ते पसंती देणार आहेत, कोणाला याच्या अगोदर ते सोबत होते, कोणासोबत ते कोणाला मतदान केलं आहे, या सगळ्या गोष्टी जाणून घेण्यासाठी आलेलो आहे. ते बोलतायत का बघतो. सुरुवात करतो इकडून आणि सगळ्यांसोबत जाणार आहे. दादा तुमचं मराठी महाराष्ट्रामध्ये स्वागत आहे. लोकसभा खासदारकीची निवडणूक सुरू आहे. कशी परिस्थिती सध्या, तुम्ही कोणासोबत राहणार आहेत? बजरंग बाप्पा. का बरं बजरंग बाप्पा? आरक्षणच्या ह्याच्यामुळं. आरक्षणामुळे. प्रीतम मुंडे होत्या मागच्या 10 वर्ष त्या सत्तेमध्ये होत्या. कशी काम आहेत त्यांची? काही तुमच्या गावाला विकास कामे, कधी भेट वगैरे काम आहेत काय ती माहीतच नाही आम्हाला. ओळखच नाही. बजरंग सोनवणे काय सांगाल, कशी परिस्थिती गावामध्ये? ठीक आहे, तेच हे म्हणले तेच काय नाही. सोनवणे आतापर्यंत कोणाच्या सोबत होते तुम्ही? आता का पहिले आम्ही त्यांच्यावरच होतो. म्हणजे प्रीतम मुंडेंसोबत होते मुंडेंच्या काळात. आता बजरंग सोनवणे. मग बजरंग सोनवणे निवडून देण्याचं कारण काय नेमकं वेगळं? काय आता कामं नाही केली, निधी काय आली नाही, काय नाही, निधी आला नाही, कामं केली नाहीत. मग त्यांनी सांगितलं आमच्या काळामध्ये फार काही विकास झालेला आहे, आम्हीच विकास करू शकतो असं त्यांचं म्हणणं आहे. काय आम्हाला तर नाही दिसला विकास केला. मग बजरंग सोनवणेच. कोण खासदार होईल वाटतं बाबा तुम्हाला? कशी परिस्थिती आहे आतापर्यंत, तुम्ही कोणासोबत राहिले? नाही, आता दोन्हीची सध्या फाईट आहे, त्याच्यामुळे आज नाही सांगत. म्हणजे दोन्ही लय जोड एक मराठा घेऊन चाललेले आहेत, एक ओबीसी घेऊन चालले, त्याच्यामुळे दोघे बी सारखे तुल्यबळ आहेत. सारखे. नंतर काय टफ फाईट आहे. म्हणजे गुपित जाहीर ठेवून करणार नाही तुम्ही. कोणाला मतदान करणार आहे? कशी परिस्थिती सुरू आहे सांगा. बजरंग सोनवणे. का बरं बजरंग सोनवणे? बजरंग सोनवणे म्हणजे यासाठी बरं का, आम्ही खास प्रीतमताईचीच माणसं आहेत पहिल्यापासूनचे. भरपूर आम्ही त्यांना जेव्हापासून कळतं मी याला तेव्हापासून मी त्यांनाच मतदान केलेलं आहे. आणि आता जरा दुसरा चान्स देऊन बघायचं आहे. म्हणजे अधिक काळ त्यांच्याकडे होती सत्ता असं म्हणून. हो. बरं, त्यांच्या काळामध्ये विकास कामं कशी आहेत 10 वर्षात? काय सध्या तर म्हणजे 10 वर्षात आणि काही नाहीच म्हणायचं समजायचं. हे रेल्वेचा मुद्दा आहे तर ती तर आहेच पहिल्यापासूनचाच. त्याच्याच जीवावर नसतं जमत काही बी. दुसरं बी गोरगरिबाचं बघायला पाहिजे. थोडंसं विकास कामासाठी थोडंसं त्यांनी भरपूर हे करायला पाहिजे. तर मग ह्या पद्धतीने आम्ही बजरंग सोनवणेचं मतदान. इथे पुढे कशी परिस्थिती आहे तुमची सध्या आष्टीमध्ये किंवा बीड जिल्ह्यामध्ये? कसं वातावरण आहे काय सांगा? सध्या बजरंग सोनवणेचंच वातावरण. आणि आम्ही तेच कारण की मागच्या खासदारांनी अजून त्यांचा फंडच काय वापरलेला नाही. आमच्या गावात तर काही आलेलंच नाही अजून. ह्या गावात कुणी सांगावं दिले. 10 वर्ष होते त्या गावात. 10 वर्षाच्या काळात काय आलं नाही. मुंडे साहेब होतो साहेब तोपर्यंत आम्ही आमच्या जिल्ह्याचा नेता म्हणून हे करायचो, आम्ही त्यांच्या पाठीमागे राहायचो. आणि त्यांच्या कार्यकर्ते सांभाळण्यात किंवा जनतेला सांभाळण्यात त्यांच्या जमीन आसमानचा फरक आहे. ते होतं आम्हाला त्यावेळेस आम्हाला त्यांचा अभिमान होता. पण आता काही खरं राहिलेलं नाही. पंकजा मुंडेंचं असं म्हणणं आहे माझ्या काळात सुद्धा फार काही निधी आला. म्हणजे जेव्हा मी पालकमंत्री होते तेव्हा निधी किंवा मग पीक विमे असतील ह्या सगळ्या गोष्टी मी फार काही चांगल्या केल्या. नाही, पीक विमा हे तर ते द्यावा लागणार, सरकारचं काम आहे शेतकऱ्यासाठी करणं. पण पालकमंत्र्याचा निधी आमच्या गावात नाही आलेला काही. मला तर आठवत नाही कुणी आणलं का काय असं. मग त्याच्यामध्ये दुसरं असं त्यांचं म्हणणं आहे बजरंग सोनवणेला तुम्ही ठीक आहे निवडून द्या, मात्र तो नुसतं खासदार होतील ते. आम्हाला जर निवडून दिलं तर आमच्या केंद्रात सत्ता आहे, आम्ही मिनिस्टर होऊ, मंत्री होऊ आणि बीड जिल्ह्याचा विकास होईल असं त्यांचं म्हणणं आहे. असं काय नाही, दोन्ही बीड जिल्ह्यातलेच लोक नेते आहेत ना.
विकास करायला तुम्हाला अजून आहे तुमचं महाराष्ट्रापुरतं केला विकास तर तुम्ही विधानसभेमध्ये जाऊ शकतात. पण आता सध्या आम्हाला बजरंग बाप्पा, कारण सध्या आणि समाजासाठी नेमकं कुणीच काय केलं नाही. आमच्या नेमकं मी मराठा समाजाचा त्या हिशोबाने बोलतो, समाजाच्या हिशोबाने बोलतो मी. असं आमच्या समाजासाठी कोणी काही केलेलं नाही आतापर्यंत, आणि आम्ही मात्र प्रत्येक समाजासाठी केलं. आणि शेवटी आमची जाण त्या कोणत्या नेत्याला मोठ्यावरच्या राहिलेली नाही. सगळे कुणी असू दे, नाव कोणाचं घ्यायची गरज नाही. काय पण आता आम्हाला एक बजरंग बाप्पा चांगला वाटतो. शेतकऱ्याचा मुलगा आहे, अजून भ्रष्ट नाही, कुठं काही झालेलं नाही, कधी कोणत्या पदावर नाही, काही नाही. असं किरकोळ तिकडे स्थानिक लेवलला. मग आतापर्यंत तुम्ही त्यांच्यासोबत राहिल्यात, म्हणून आता बजरंग सोनवणे म्हणजे ज्या काळामध्ये तुम्ही पंकजा मुंडे असतील, गोपीनाथ मुंडे असतील, त्यांच्यासोबत राहिलात, आता समाजाचा नेता आहे म्हणून सोबत राहायचा. समाजाचा नेता नाही म्हणायचा, आता फक्त शेतकऱ्याचा नेता आहे. शेतकऱ्याचा लेकर म्हणून आम्ही सोबत राहणार. समाजाचं काय, आता समाजावर चालणार जे, जसं तुम्ही जसं वागता सोबत तसं समाजाचा वागणार आहे. बरोबर. आता सध्या ओबीसी विरुद्ध मराठा असा, मी आता इथे येत असताना गावामधून सुद्धा आलो, तिथे सगळे आमने सामने लोक होते. कसं निभावं लागणार आहे ओबीसी विरुद्ध मराठा, म्हणजे कसं विजयाची कशी वाटचाल असेल, काय सांगता येईल का? तसं नाही, नेमकं असं एकदम 100% ओबीसी विरुद्ध मराठा असं नाहीच. हे कसं आहे, आता मराठ्याचे आमचे काही समजा 10% का होणार तिकडे जाणार आहेत. तिकडचे ओबीसी आता ज्याच्या त्याच्या वागण्याच्या वातावरण राहिलं, लोकलच्या परिस्थितीवर कोण कसं आहे ती, आणि ते वाद पेटवायचा काही संबंध नाही. ओबीसी मराठा पेटवायचा नाही, पेटणार बी नाही. बजरंग सोनवणेंच्या विजयाची वाटचाल कशी असणार आहे, कसं त्याचे लीड वगैरे काय असेल तुमच्या तालुक्यात? आता आमच्या तालुक्यातून मागच्या पंचवार्षिकला प्रीतमताईला 70-71 हजाराचं लीड गेलेलं ह्या आष्टी मतदारसंघातून, विधानसभा मतदारसंघातून. आणि आता ह्यावेळेस माझ्याप्रमाणे बजरंग बाप्पाला लीड जाईल. तीच लीड बजरंग बाप्पाला जाईल, त्यामुळे काय किंवा कमी अधिक प्रमाणात जाईल, पण मताधिक्य मिळून. इथून आमच्या आष्टी पाडोदा विधानसभा मतदारसंघातून मताधिक्य मिळू शकतो बाप्पाला, बजरंग बाप्पाला. आता सुरेश धस त्यांच्याकडे, ते काय बाळासाहेब आजबे आहेत, हे सगळी मंडळी त्यांच्याकडे आहेत. हे सगळं कसं चालणार आहे, समजा त्यांच्यावर म्हणण्यावर काही चालणार नाही काही? आता त्यांच्या म्हणण्यावर आता जरांगे पॅटर्न ह्या महाराष्ट्रामध्ये आल्यापासून किंवा मराठवाड्यातला महाराष्ट्रात आल्यापासून नेत्याला किंमत थोडी कमी राहिली. आणि आता दुसरी गोष्ट, आता मी कार्यकर्ता करतो, पण आम्हाला अपेक्षाच नाही कोणत्या नेत्याकडून काम घ्यायचं, 10-5 रुपये घ्यायचे, कुठं असं करायचं, किंवा एखाद्या गुत्तेदारीचं काम घ्यायचं आपल्याला 10-5 मिळतील, ह्या आशेने आम्ही कोणत्या नेत्याकडे पाळणार बी नाहीत. आता थोडंफार समाजाच्या दृष्टीने आम्ही थोडंफार कामकाज करणार आणि त्याच हिशोबाने चालणारच. आमचा समाज पाठीमागं पडत राहिलेला आहे, गेला आहे. अगोदर समजा होता समोर, पण नंतर पाठीमागं गेला. त्याच्यामुळे आम्ही त्या दृष्टीने आम्ही वाटचाल करणार इथून पुढची. म्हणजे आता बजरंग सोनवणे, बजरंग सोनवणे. लोकसभा रणधुमाळी सुरू आहे. कोण खासदार होईल तुम्हाला वाटतं? पंकजा मुंडे विरुद्ध बजरंग सोनवणे अशी लढत आहे, कोण खासदार होईल? बजरंग बाप्पा. का बरं बजरंग बाप्पा? बजरंग बाप्पा हा काय आमचा काय जवळचा कोणी नाही, पण यांना जे आलेला जे केंद्र शासनाचा निधी आहे हाही इथं वापरावा असं यांना काही सुचलंच नाही वाटलं. आणि मग असं निष्क्रिय खासदार म्हणून त्यांची एक गणना आहे. त्याच्यावर निष्क्रिय खासदाराला कशाला निवडून द्यायचं? बरोबर. 10 वर्षाच्या काळामध्ये कशी कामं आहेत तुमच्या गावाला? कधी भेट आहे का? आम्हाला निधीच आणत नाही तेवढ शासनाने टाकलेला, तर काय आष्टी तालुक्यात काय आमदार आहेत, 2-3 आमदार आहेत, 2 आमदार आहेत, काय सगळे आमदार त्यांच्या. पंकजा मुंडेंचं म्हणणं आहे आमच्या काळामध्ये फार कामं झालीत, गोपीनाथ मुंडे साहेबांनी कामं केलीत, प्रीतमच्या काळामध्ये सुद्धा फार कामं झालीत असं पंकजा मुंडे यांचं म्हणणं आहे. नाही, पंकजा मुंडे ओके, पंकजा मुंडेबद्दल काही आमचं दुमत नाही, पण प्रीतम मुंडेने काही केलंच नाही. आता त्याच उमेदवार आहेत, मग सहकार्य कोणाला करणार? ते त्यांची बहीण आहे ना. आणि हे कवर बाबा आमचे बाबा कवर बाबा चालणार आहे काय? हो, कवर तर कुणाला तर येऊ द्या ना दुसऱ्याला चान्स. ते वडील आहे त्यांचं नाव घेणारच ना ते असं? नाही, का घेऊ नये, पण किती दिवस चालेल मॅटर? हे चालतं 5-10 वर्षे. आता 3 जूनला त्यांना 10 वर्ष होते काय, आणि 4 जूनला निघाले. त्याच्यामुळं आता त्यांचा पराभव हा पूर्णपणे ठरलेला आहे. मग खासदार कोण आहे बीडचं? बजरंग बाप्पा सोनवणे तुतारी. किती लीडने काय सांगायचं? 2.5 लाखापेक्षा जास्त लीडने येणार. ते गेल्या वर्षी मागच्या पंचवार्षिकला 19ला प्रीतमताई ही काहीतरी 1,60,000 का 65,000 68,000 आल्या होत्या.
तर याचं रेकॉर्ड ब्रेक होऊन आता हे 2.5 लाखापेक्षा जास्त मतांनी निवडून येणार आहेत. काय कारण हे केल्यानं काय होतं, ते केल्यानं काय होतं, आम्हाला फुकाट पंची मिळालेले काय. आमचा मराठासुद्धा तितकाच उठून पेटलेला आहे. आणि त्यांनी म्हणले उपोषण केल्याने कुठं काय होत असतं काय. त्यांनी बरंचसं छेडिलं आहे काय. त्याच्यामुळं त्याला मराठी समाज हा कुठलाही माणूस त्यांना फुले देणार नाही. त्यांचं म्हणणं असं ओबीसी आमच्याकडे 14,000 मतं आहेत आमचे. मुसलमानाचे 29 आपलं 275 का 76,000 मतं आहेत. आम्ही दोघंच लय झालो. उद्याच्या निवडणुकीसाठी कशी परिस्थिती आहे आणि विजयाची वाटचाल कशी आहे सांगा. विजेची वाटचाल तुम्ही असे रोडचे इकून गेले ना तर सगळे हीच भाषा राहील. रोडचे इकून गेले ना तर थोडी वेगळी भाषा राहील काय. तर आहेत 7-8-10 गाव 10-15 गाव तेवढं काय असं. आता बजरंग सोनवणेच ओके. यस. कुंपणाने शेत नाही खाल्लं तर पंकजा मुंडे. कारण की लास्ट टाइम खासदारकीच्या वेळेस 71,000चं लीड होतं मतदारसंघातून. आष्टी, पाटोदा, शिरूर 71,000चं. आणि विधानसभेला राष्ट्रवादीचे बाळासाहेब आजबी निवडून आले. आता इथं मराठा कॅन्डिडेट आहे. जरांगे पाटलांचं जरी हे असेल तरी दूरवर असं एवढं जाणून येत नाही. ज्यांना अभ्यास नाही आणि जाहिरात करण्यामध्ये शासन कमी पडलं. 10% आरक्षण दिलं मराठ्यांना. तर कुंपणाने शेत नाही खाल्लं तर पंकजा मुंडे यायला पाहिजे. काय कोण कुंपण आहे तसं नाव घेता येत नाही ते ओळखणाऱ्याला. कसं शक्य आहे कसं ओळखून घ्यायचं. कोणा शक कोणावर तुम्हाला. आणि कुंपणाने शेत खाल्लं जाऊ शकतं का. मागच्या वेळी तसं झालंय का. पंकजा मुंडे जे पडल्या तर त्याच्यामध्ये देवेंद्र फडणवीसमुळे पंकजा मुंडे पडले म्हणले. बरोबर आहे. आता देवेंद्र फडणवीस पंकजांचं जमत नाही. मग जिल्ह्यातल्या मराठ्यांना ब्राह्मणाच्या विरोधात आहे समजा मराठा किंवा आरक्षणामुळे पण. मग ब्राह्मण विरोधी चळवळीतलं कोण पंकजा मुंडे विरोधक म्हणलं तर तिला निवडून द्यायला पाहिजे ना मराठ्यांनी. उलट देवेंद्र फडणवीसला. कारण की योगी आदित्यनाथ खासदार होते, त्यांना डायरेक्ट मुख्यमंत्री केलं. तसं पंकजा मुंडे मुख्यमंत्री म्हणून पुन्हा खाली घेता येतं कोणत्या सभागृहाचा खासदार असल्यानंतर, सदस्य असल्यानंतर. आता जिल्ह्यामधून हा निवडणूक असणार आहे जिल्ह्यामधली. तिकडे देवेंद्र फडणवीस बाहेर आहेत. मग कसं शक्य इथं शक्य कसं आहे त्यांचं. मतदान तर जिल्ह्यातलेच करणार ना. जसं पंकजाला परळी विधानसभेमध्ये त्यांच्याच लोकांनी पाडलं मतदान करायला. तर देवेंद्र फडणवीसचं नव्हतं मतदान. बरोबर. तसं जिल्ह्यातले जरांगे पॅटर्न जर नाही चालला तर पंकजा मुंडे शुअर आहे. एकटे जरांगे पाटील जर सोडले तर जिल्ह्यामधले सगळे मातबर नेते पंकजा मुंडेंसोबत आहेत. सगळे मराठा बहुल सगळे मराठा नेते आहेत. जवळजवळ 14-15 नेते मराठा. बरोबर. मग ते कसं काय मग कसं शक्य आहे ते कसं शक्य आहे पंकजा मुंडेंना पराभूत करणं किंवा मग काय कसं शक्य आहे. पुढारी विरुद्ध जनता जर झालं जरांगेच्या विचाराने तर एखाद्या वेळेस बजरंग बाप्पा काठावर येतील. नाहीतर पंकजा मुंडे सहसा लागायला पाहिजे. इतके मातबर नेते ते 5-5 हजार नेते मतदान देऊ शकत नाहीत का जिल्ह्यातून. उलट पण करू शकते तेच नेते. हां त्याला काही सध्या नेटवर्क भरपूर आहे. म्हणजे तेच कुंपण आहेत का लोक. नाही म्हणजे मोबाईल वगैरे चालू असतात ना. मोबाईल नेटवर्क भरपूर असतं. नंबर असतात गावगावचे कार्यकर्ते. निवडणुकीचा काही संबंध नाही. असं सांग त्यांचा काय संबंध. आता नेमकी चुरस कोणामध्ये कशी वातावरण कोणाचं आहे. ओबीसी एकत्र झाले तर पंकजा मुंडे हरवणं सोपं नाही. पण मराठा जर एक झाले मुस्लिम धनगर आणि मराठा हे तिन्ही एकजुटीने जर आले तर पंकजा मुंडेला हार्ड जाईल. एवढंच शक्य आहे का ओबीसी एकत्र होतील असं वाटतं. ओबीसी तर राहणारच एकत्र राहणारच. काळाची गरज. विजय कोणाचा. विजय नाही तसं विजय सांगता येत नाही. कारण की कसं आहे मतदान दुसऱ्या दिवशी आदल्या रात्रीच काय खेळ होईल तिथे फिक्स होता. हा मतदारसंघ जरा वेगळाच आहे. 71,000चं लीड खासदार गेला आणि विधानसभेला बाळासाहेब आजबे 29,000 निवडून आले. बाळासाहेब आजबे त्यांच्याकडेच आहेत. आज बाळासाहेब आजबे पण त्यांच्या. सुरेश दस आहेत. सगळी लोक त्यांच्याकडे आहेत. आडसकर वगैरे. हो. मग पंकजा मुंडेंना कशी भीती काय भीती नाही. भीती तशी भीती नाही. भीतीचा विषयच नाही. ते जरांगे पाटलाच फक्त त्याच्यापासूनच थोडंसं हे झालं. सांगता येत ना सध्या तरी. हा म्हणजे आले बजरंग बाप्पा तर काठावर नाही तर पंकजा मुंडे लीड येईल आली तर. लोकसभा निवडणूक आहेच मात्र त्यामध्ये
मागच्या काळामध्ये जे काही आंदोलन चाललं 7-8 महिने, त्या आंदोलनाच्या काळामध्ये जे पडसाद उमटलेत महाराष्ट्रामध्ये, त्या पडसादामुळे बऱ्याचशा गोष्टी घडामोडी घडलेल्या आहेत आणि त्यामुळे निवडणुकीवर सुद्धा परिणाम होणार आहे. जर ओबीसी एकत्र आले तर पंकजा मुंडे यांचा विजय होऊ शकतो. ओबीसी इकडं आले आणि तिकडं बजरंग सोनवणेंच्या पाठीमागं मराठा, धनगर, मुस्लिम अशा प्रकारे मताधिक्य राहिलं तर पंकजा मुंडेंचा पराभव होऊ शकतो असं सांगितलेलं आहे. दुसरी गोष्ट महत्त्वाची मध्ये या सांगितलेली आहे की पंकजा मुंडे यांच्या विजयामध्ये जर कुंपणाने शेत खाल्लं तर पंकजा मुंडेंचा पराभव होऊ शकतो. मग ते त्यांच्यासोबत असणारे नेते असतील, देवेंद्र फडणवीसांवर जे आरोप झाले ते देवेंद्र फडणवीस असतील किंवा मग अंतर्गत काही कटकारस्थानं असतील, हे सुद्धा त्यांना त्यांच्या पराभवाला कारणीभूत ठरू शकतात असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. त्यामुळे आता नेमकं कुंपण कोण आहे, शेत कोण खात आहे, देवेंद्र फडणवीसांनी तशी आखणी केली का पंकजा मुंडे यांना पराभूत करण्यासाठीचं, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. पंकजा मुंडे यांची हातबलता वाढत आहे का, हेही पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. कशा प्रकारची निवडणूक असणार आहे हेही पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. कोण नेमका खासदार होईल हे 4 नंतर आपल्याला लक्षात येणार आहे. त्यामुळे आत्ता सध्या कुठल्याही प्रकारची इथं शाश्वती किंवा मग काहीही जाहीर करणं चुकीचं असणार आहे. त्या 2019च्या निवडणुकीमध्ये जवळजवळ 70,000ची लीड जी आहे ती आम्ही त्यांना दिली होती, प्रीतम मुंडे यांना. त्यामधला बराचसा हिस्सा जो आहे तो यावेळी बजरंग सोनवणेंकडे जाणार आहे. आणि ही सगळी परिस्थिती काय सध्या सुरू आहे याबद्दल काही बोलायचं झालं तर सांगितलं आहे, मराठा विरुद्ध ओबीसी असा वाद नाही आहे, वाद पेटवायचाही नाही आहे, गुण्यागोविंदांना राहायचं आहे, सलोख्याने राहायचं आहे आणि वाटेल त्या व्यक्तीला जे आहे ते मतदान करायचं आहे. बजरंग सोनवणे यांना सभागृहामध्ये पाठवायचं असं सांगितलेलं आहे. प्रीतम मुंडेंच्या काळामध्ये 10 वर्षाच्या काळामध्ये कुठल्याही प्रकारचा विकास निधी आलेला नाही आहे. काही लोकांनी असे सांगितलं की आम्हाला त्यांनी कधी गावात आलेलं आम्ही त्यांना पाहिलेलं नाही, अशी सगळी परिस्थिती जी आहे ते त्यांनी बोलून दाखवलेली आहे. त्यामुळे आता येणाऱ्या काळामध्ये बजरंग सोनवणे विरुद्ध पंकजा मुंडे हा लढा आहे, ही जी काही चुरशीची लढत आहे ही कशी होणार आहे, विजयाची वाटचाल आणि कोणाची आणि कशी होणार आहे हेही पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये कोण नेमका बीडचा खासदार बोलणार आहे, तुम्ही बोलणार आहेत का? इथे नाही झालं माझं इथे. ओळखच नाही काय त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये कोण नेमका खासदार होईल हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरा पर्सन परिवर्तन जाधवसह मी संग्राम धनवे, मराठी महाराष्ट्र न्यूज, आष्टी.